नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर शेळके, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक रोड, नाशिक शहर। आज काल 2 दिवसापूर्वी प्रशांत वाडेले हा आरोपी आम्ही धुळे येथून आणलेला आहे। हा जो आरोपी आहे प्रशांत वाडेले यांनी शालार्थ घोटाळा ID घोटाळ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केलेली आहे। तर काय केलेलं आहे करायचा तो ॲक्च्युली या शालार्थ ID म्हणजे काय? शालार्थ ID ही युनिक ID असते शिक्षकांना पगार मिळण्याकरता। ही 2012 शासनाने एक GR काढून एक GR मध्ये प्रोसिजर कशी असते हे मेन्शन केलेलं होतं आणि त्या पद्धतीने भरती केली जाते। परंतु त्यानंतर ती भरती प्रमाणे शिक्षक पवित्र प्रणालीमध्ये भरू नये किंवा आधीचे करता येत नसल्यामुळे काही शिक्षकांची इलिगली आणि बनावट कागदपत्रांवर भरती करायला सुरुवात केली। याच्यामध्ये हा जो वाडेले आहे, हा प्रशांत वाडेले हा वैयक्तिक मान्यता मिळवून देण्याचं काम संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडून आहे। याचं काम धुळे आणि नंदुरबार येथे जास्त आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, मालेगाव येथे त्याचे सब एजंट आहे। हा एक महत्त्वाचा एजंट आहे। हा 8 संस्थांचा आत्तापर्यंत तपासात मिळालेला आहे। 8 संस्थांचा चालक होता, त्यातल्या 7 संस्था शालेय संस्था बंद आहेत, 2 संस्था चालू आहेत। या संस्था नॉन ग्रँटेबल आहेत। या नॉन ग्रँटेबल आहेत, त्याची आम्ही ज्यावेळेला झडती घेतली त्याच्या घरामधून हा शाळेचे जे काही कमी शिक्षक असलेले किंवा कमी विद्यार्थी असलेल्या संस्थांशी संपर्क करून हा मॅक्झिमम तिथं बनावट विद्यार्थी दाखवून तिथली शिक्षक संख्या वाढवून ती शिक्षक संख्या मोस्टली वाढलेली शिक्षक संख्या ही बनावट पद्धतीने भरती करायचं काम हा करत होता। हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला त्या घरामध्ये कागदपत्र मिळालेली आहेत। तपासामध्ये आमचा पंचनामा हा जो 7.5-8 तास चाललेला होता। त्या घरामध्ये जी कागदपत्र मिळालेली आहेत धुळे येथील जागेमध्ये। त्यानंतर हा जो मुख्य आहे ह्याच्याकडं शिक्षण अधिकारी व उपसंचालक याचे डायरेक्ट संबंध होते आणि त्या संबंधातून हा वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर शालार्थ मान्यता मिळवायचा आणि त्या मार्फतीने रजिस्टरमध्ये खोट्या नोंद घेऊन किंवा घ्यायला लावून हा शालार्थ ID तयार करून शिक्षकांचे समजा शिक्षक जर 2024 मधला भरलेला असेल तर त्याची शालार्थ ID 19 की 17ची दाखवायचा। ती शालार्थ ID शालार्थ वैयक्तिक मान्यता दाखवायचा। परंतु ती शालार्थ वैयक्तिक मान्यता दाखवण्यापूर्वी 12-13 मध्ये तो नेमणूक झाल्याची दाखवायचा आणि तसे त्याच्याकडे पूर्वीच्या काही टायपिंग रायटरवर जसं काही हे होते तसे कोरे कागदपत्र सुद्धा सापडलेले आहेत, ते आम्ही जमा केलेले हाताळलेले नाही। या पद्धतीने खोटे बनावटगिरी करून तो मोठ्या प्रमाणात अजून आत्तापर्यंत आपल्याकडे 27 शिक्षकांची नावं आलेली आहेत। 2 शाळा मोठ्या आहेत, त्या शाळेंची नावं आलेली, त्याप्रमाणे माहिती मिळालेली आहे। यांनी त्याचा लॅपटॉप किंवा इतर कागदपत्र कुठे दिले याचा तपास करणे बाकी आहे। यांनी मोठ्या प्रमाणात फक्त शालार्थ ID मिळवण्याकरताच नाही तर मिळाल्यानंतर पाठीमागचा एरियस मिळवण्याकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केलेला आहे। हा आर्थिक व्यवहार करताना त्याच्याकडे मिळालेले कोरे चेक्स आम्हाला मिळालेले त्या ज्या शिक्षकांचे आहे। काही शिक्षकांचे स्टॅम्प पेपर आहे, स्टॅम्प पेपर कोरे स्टॅम्प पेपर्स मिळालेले आहेत। त्यामुळं हा सिद्ध होतो की हा एक मोठ्या प्रमाणात एजंट आहे। तसंच याची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात धुळे नाशिकमध्ये आहे। शाळा मोठ्या प्रमाणात बांधलेली आहे, त्याला कुठलीही आर्थिक सोर्स नाही आहे, याचा कुठलाही आर्थिक सोर्स नाही, इतकं बरंच साधन नाही आहे। तरी मोठ्या प्रमाणात बंगला, शाळा, जागा ह्या कशा आल्या त्याबाबत खूप खोलवर जाऊन तपास करणार। मान्यतेसाठी काही रेट कार्ड ठरलेला होता का? प्रति मान्यता किती रुपये तो घेत होता? आत्ता आम्हाला एका शिक्षकांनी जबाब दिलेला आहे की त्यांनी हे प्रत्येकी 20 लाख असं घ्यायचं। त्यांनी त्याच्या शाळेचे 6 शिक्षकांची करून घेतले, ते 20 लाख रुपये घेतलेले आणि पाठीमागचा फरक काढायचा असेल त्याच्यासाठी 50% ती रक्कम घ्यायचा।